सोलापूर लोकसभा निवडणूक प्रचार संपायला काही दिवस शिल्लक असताना आता राजकीय नेत्यांची रात्रीचा खेळ सुरू होताना पाहावयास मिळत आहे। आज माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि कर्नाटक उमराणीचे महादेव सावकार बहिरगुंडे यांनी एमके फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महादेव कोगनरे यांच्या घरी जाऊन भेट घेऊन गुप्त बैठक पार पडल्याचे सांगण्यात येत आहे। आता नेमके महादेव कोगनरे हे काय भूमिका घेणार याकडे सर्वांच्या नजरा लागून राहिल्या आहे। काही दिवसापूर्वीच सोलापूर लोकसभेचे महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते आणि महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार प्रणितीताई शिंदे यांनी महादेव कोगनरे यांची भेट घेतली होती। त्यानंतर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही महादेव कोगनरे यांची भेट घेत बंद दाराआड राजकीय चर्चा झाल्याचे सांगण्यात येत होते। त्यानंतर आता पुन्हा एकदा सुशीलकुमार शिंदे व महादेव सावकार बहिरगुंडे तसेच एमके फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महादेव कोगनरे यांच्यात आज रात्री महादेव कोगनरे यांच्या घरी गुप्त राजकीय बैठक झाल्याचे सांगण्यात येत आहे। तसेच सूत्रांकडून माहिती मिळालेली आहे की महादेव कोगनरे उद्या काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश करणार आहेत।